पुणे की पसंत मोरे वसंत हे स्टेटस तात्यांनी ठेवलेलं आहे. त्याच्यावरून खूप चर्चा सुरू झालेल्या आहेत. नंतर एक गारोडीचं स्टेटस होतं आणि आज पुन्हा हातोड्याचं स्टेटस आहे. म्हणजे हे खरं तर तात्यांना प्रसिद्धीची गरज नाही. सोशल मीडियावर तात्या किती प्रसिद्ध सर्वांना माहिती आहे, आम्ही सांगायची गरज नाही. पण ह्या त्यांनी वेगवेगळे सूचक स्टेटस ठेवल्यामुळं तात्या पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. नेमकं तात्यांना काय म्हणायचं आपण तात्याकडनं जाणून घेऊया. तात्या काय चाललंय मनात नेमकं? मनात तर वादळ भरपूर आहेत. काय होतं की वादळ लोकांना असं वाटतं की आपण काही स्टेटमेंट करायचे आणि आम्ही ते गप्प बसून ऐकायचे. असं नाही होणार ना. की आम्ही प्रयत्न करतोय, काम करतोय, आमच्या परीने पक्ष वाढवण्याचं काम करतोय, पक्षाचे कार्यक्रम घेतोय, त्याच्यावरती आर्थिकदृष्ट्या सुद्धा आम्ही काही मागं पुढं पाहत नाही. मग खुर्च्यांमध्ये बसून प्रेससमोर बसून स्टेटमेंट करायला सोपं आहे. फील्डवर्क करा ना. याचे फील्डवर्क होत नाहीत आणि मग आम्ही आमचं जे म्हणणं आहे ते मांडायचं गुन्हा पुढं. माझा महाराष्ट्र सैनिक आहे ना बघायला, साहेब बघतात, सैनिक बघतो माझा. म्हणजे ते मग शेवटी मला ती माझी एक पद्धत आहे, माझी स्टाईल आहे ती की जर बाबा मला नाही कुठं मग काय गुदमारायचं का आपण, कुठंतरी व्यक्त झालंच पाहिजे ना माणसाने. आता मग प्रत्येक गोष्ट जाऊन काय साहेबांसमोर व्यक्त व्हायची का? साहेबांनी जो तुम्हाला इथं रिलीज दिले ना पुण्यामध्ये, मग तुम्ही साहेब स्वतः बोललेत की आपण पुण्याची निवडणूक लढवायची आहे. पुण्याची निवडणूक लढवायची तर मग मी तयारी करतोय. अजून 4 जण आहेत. मग त्या 4 जण 5 जण तुम्ही म्हणला 5 जण पक्षातले अजून 2-4 वाढवा. पण पक्षातली लोक इच्छुक असताना बाहेरच्या लोकांना का संधी द्यायची? का NGOs पाहिजेत? का बाहेरची लोक पाहिजेत चांगले? आम्ही काय सतरंजच उचलायचे का कायम? आमची कॅपॅसिटी आहे. आम्ही तो आज नाही गेल्या 1.5 वर्षापासून म्हणतोय मला लोकसभा लढवायची, मला लोकसभा लढवायची. हो, अमित ठाकरे जे आले होते स्वतः तुम्ही घोषणा केलेली आहे. खासदारकीचा केक कापलेला आहे. तर सगळा प्रोग्राम जगजाहीर आहे. म्हणजे साहेबांनी तुम्हाला बारामती जबाबदारी दिलेली आहे. आणि आता चर्चा पुन्हा सुरू झाली की पुण्यात साईनाथ बाबर आणि बारामतीत वसंत तात्या. नेमकं काय? बारामतीमध्ये मी आजपर्यंत मला आठवतंय मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये संघटना वाढीसाठी गेलेलो आहे. जिकडं गेल्या 15, 16, 17 वर्षामध्ये जिथं संघटनेची पाळंमुळं रोवली गेली नव्हती अशा ठिकाणी मी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नोंदण्या करून दाखवल्या. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 21 मतदारसंघ लोकसभेचे जे निवडले होते, ह्या 21 लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त नोंदणी कुठे झाली असेल ती बारामती लोकसभेमध्ये मी महाराष्ट्र सैनिकांची करून दाखवली. सगळ्यात शेवटी ज्या दिवशी मला चार्ज मिळाला त्या दिवशी 46 सभासद नोंदलेले होते बारामती लोकसभेत. आणि त्यावेळेस बारामती लोकसभा ही सगळ्यात शेवटी 21वी होती. आणि अवघ्या 2 महिन्यात मी बारामती लोकसभा आज गेले 3 महिने झालं बारामती लोकसभा 1 नंबरवरती आहे नोंदणीमध्ये. म्हणजे मला जे करायचं होतं ते मी तिथं करून दाखवलं. माझं कर्मभूमी ही माझं पुणे शहर आहे. मी 3 टर्म झाले पुणे शहरातला नगरसेवक आहे. त्यामुळे मी पुणे शहरातच इच्छुक आहे की पुणे शहराच्या बाहेर मी जाऊन लढूच शकत नाही. तुम्हाला कात्रजचा घाट कोण दाखवतोय? आहेत आमच्यातलेच आहेत, पण मला कात्रजचा घाट दाखवणं सोपं नाही. मी घाटावर बसलोय त्यामुळं मग घाटावरनं मला कडेलोट करायला लागेल असं नाही म्हणत. मी घाटावर मीच बसलेलो आहे. पुण्यावर क्लेम काय? 100% मी निवडणूक लढणार ती पुणे लोकसभेचीच लढणार. बारामती 100% नाही लढणार. मग हा पक्ष हा भेद कोण करतोय की नाही तात्या आता बारामती जबाबदारी तात्याने बारामतीतनं लढावं, तसंही त्यांचं वाढ जो आहे लढावा असं पक्षातनं कुणी बोललेलं नाहीये. फक्त मला असं वाटतं की जर पुणे शहरामध्ये आहे ना साईनाथ बाबर इच्छुक आहे. मी आता तो मला वाटलं होतं की कालच्याला तो शिरूर लोकसभेत इच्छुक असेल, कारण साईनाथ बाबरांचा जो वार्ड आहे तो 100% शिरूर लोकसभेमध्ये आहे. आणि माझा जो प्रभाग आहे, आता आपण इथं बसलोय ही बारामती लोकसभा आहे. आपण इथनं या रस्त्याच्या पलीकडे बघितलं तर इथं शिरूर लोकसभा आहे आणि इथनं खालच्या चौकात खाली गेलं की पुणे लोकसभा आहे. मी तिन्ही लोकसभेचा नगरसेवक आहे, सेंटर पॉईंट आहे माझ्याकडे. तसं बाबरांकडे नाहीये. बाबरांचा पूर्ण 100% वार्ड हा शिरूर लोकसभेमधला आहे. त्यामुळे कदाचित बाबर शिरूर लोकसभेमधून लढणार असतील, पण मी तर पुणे लोकसभेतच लढणार आहे. ते तर पुण्यावर क्लेम करतात. अगदी शर्मिला वहिनींचे दाखला देत आहेत त्याविषयी वहिनी दाखला वहिनी त्याच्यामध्ये पुणे शहर वगैरे असं काय बोललेलं नाहीये.
वहिनी त्यांना म्हटल्या की विधानसभेच्या अजून पुढे गेले तर दुधात साखर. आता विधानसभेच्या पुढं मला काही कळलं नाही. मला वाटतं की नगरसेवक झाल्यानंतर मी 2 विधानसभा लढवलेल्या आहेत. मी साईला बोललो सुद्धा की मी हडपसर विधानसभा लढणार नाहीये, तू हडपसर विधानसभेत तयारी कर. मला पुणे लोकसभा लढवायची नाही, लोकसभेत यश आलं ते खडकवासला लढवल, पण मी हडपसरमध्ये नाही लढवणार. खरं तर साई तुम्ही एकदम अगदी जीवाशिवा होते, सगळ्यांना माहिती. मग साईला कोणी पुढं करतं की काय, नेमकं काय चाललंय ते? आता ह्याच गोष्टींचं नक्की मला पण अजून उकल झाली नाही की साईला कोण पुढं करतंय, साईच्या मागून कोण, साईच्या खांद्यावर कोण बंदूक ठेवतंय. हे सगळ्या गोष्टी कालांतराने पुढे येतील. कारण साई वर्षभरामध्ये असं बदलल्यागत मला पण वाटतंय. 5 वर्ष जिथं आम्ही सभागृहामध्ये एकत्र होतो, जय वीरू म्हणायचे आम्हाला. 5 वर्षानंतर साईनाथ बाबर शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बदल झाल्या. पण आमची मैत्री आहे, असं काही नाहीये की आम्ही काय मित्र नाही. आम्ही भेटतो, बोलतो. काल पण आम्ही शहर कार्यालयात बसलो होतो. कालच्या मीटिंग मध्ये काय झालं? कालच्या मीटिंगमध्ये जी काही मीटिंग झाली त्याच्यामध्ये की पुणे लोकसभेच्या बाबतीमध्ये आजपर्यंत आपली कुठपर्यंत तयारी आहे काय. आज पण मला वाटतं साहेबांनी जे खाडीलकर म्हणून पाठवलेले आहेत, त्या खाडीलकरांच्या कडून बऱ्याच काही गोष्टी संघटनेला सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. तर त्याच्यावरती कार्यक्रम होता म्हणून तिथं बोलवलं होतं. आणि पुणे शहराची एकंदर लोकसभेच्या बाबतीमध्ये असणारी तयारी या बाबतीत सुद्धा चर्चा होती. त्या बैठकीत ऑब्व्हियसली चर्चा झाली असेल, क्लेम झालाच असेल, काय ठरलं? नाही, क्लेम वगैरे काय झाले नाही त्याच्यामध्ये. शेवटी कसं आहे, आमच्याकडं जे साहेब ठरवतात ते फायनल राहतं. पण आता प्रत्येक जण आपापल्या परीने तयारी करतोय. मग शर्मिला वहिनी भाषणात जे बोलले त्याचा अर्थ काय घ्यायचं? वेगळा अर्थ सांगितला जातोय दुसरीकडनं की आता तात्यांचा पत्ता कट झाला, आता साईनाथचाच नंबर लागणार. तात्याचा पत्ता कट होणं एवढं सोपं नाहीये. त्याला खूप परिश्रम करावे लागतील तात्याचा पत्ता कट करायला. तात्याचा पत्ता कट करणारं फक्त एकच माणूस, ती पण पत्ता कट करणार नाही. आजपर्यंत कधी नाराज केलं नाही आयुष्यामध्ये. 3 महानगरपालिका 2 विधानसभा लढलोय. त्यामुळे मला वाटत नाही की मला राजसाहेब कधी माझा पत्ता कट करतील. मला पूर्ण शाश्वती आहे. यांनी कुणी किती बी प्रयत्न करू द्या. 2012ला लय जणांनी प्रयत्न केले, परंतु एकटा निवडून येऊन पण विरोधी पक्षनेता वसंत मोरेच झाला होता. तुम्ही तुमची इच्छा साहेबांसमोर ऑब्व्हियसली बोलून दाखवली असेल, काय त्यांचं म्हणणं? मी साहेबांपुढे, अमित साहेबांपुढे, वहिनी साहेबांपुढे, सगळ्यांपुढे मी डायरेक्टली बोलून दाखवलंय की मला पुणे लोकसभा लढायची आहे. मला तुम्ही पुणे लोकसभा मतदारसंघ द्या. येणारी पुणे महानगरपालिका मी तुमच्या ताब्यात देतो. माझा मेन टार्गेट लोकसभा आहे. लोकसभा झाली की तिथून पुढं वर्ष 6 महिने जे काही माझ्या हातामध्ये महानगरपालिकेसाठी राहतील त्याच्यामध्ये मला अगदी शहरामध्ये जाऊन तिकडं कुठं तंबू टाकून राहावं लागलं ना तरी मी राहील. पण मी पुणे महानगरपालिका, जे माझं स्वप्न आहे, जे मी 2012ला पण पाहिलं होतं, परंतु थोडी आमची स्ट्रेंथ कमी पडली. त्याच्यानंतरनं मी आता 22ला पण पाहिलं होतं, पण निवडणुकाच झाल्या नाहीत. मला 2022चा मान्य राजसाहेबांचा वाढदिवस पुणे महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात करायचा होता. तो थोडा राहिलाय. आता ठरलंय आता की दिल्लीतच करायचा आता डायरेक्ट. बरं, तुम्ही जे स्टेटस टाकताय गेले 3 दिवस, ते नेमकं कोणाला सूचक इशारा आहे? कारण त्याचा असंही होतं की थेट साहेबांनाच तुम्ही चॅलेंज करा. बाबा, मी पहिल्यापासून सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंत मोरे एवढा मोठा नाहीये की जो संपूर्ण पक्षाला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि साहेबांना चॅलेंज करेल. मी कायम साहेबांच्या मध्ये बघतो ना, मी स्वतःला हनुमान म्हणून बघतो. मी कायम साहेबांचा भक्तच आहे आणि मी साहेबांच्या पुढं कधी चॅलेंज करू शकत नाही आयुष्यात. भले निर्णय काही होऊ देत, कशाही पद्धतीने जाऊ देत, काही करू देत, पण मी साहेबांना आणि पक्षाला कधीच चॅलेंज करू शकत नाही. साहेबांना सगळं तुमचं एवढं माहिती आहे, म्हणजे तुमचं डिव्होशन, तरी मग वारंवार तुमचे पक्षनिष्ठवर का आणि कोण शंका घेते तेच कळत नाही. मला काय होतं माहिती का, दरवेळेस मला का सांगावं लागतं मला हेच कळत नाही की मी एकनिष्ठ, मी एकनिष्ठ, एकनिष्ठ. दरवर्षाने झालं की काहीतरी ट्विस्ट येतो, कोणतरी येतो, काहीतरी बोट घालतो. परत मला म्हणजे किती, अजून 3 वर्ष झालं माझं शहराध्यक्षपद गेल्यानंतर ना, आज 3 वर्ष झालं. प्रत्येक वेळेस मला एकनिष्ठ दाखवावी लागते. काय अजून काय, मी काय अग्निपरीक्षा देऊ का आता, काय करू का, फाडून दाखवू कुठे राजसाहेब म्हणून दाखवलं. ते पण गोष्टी केल्यात.
पण आता जर ज्याला माझी परीक्षाच घ्यायची मग साहेबाला परीक्षा घ्यायची नाही, ह्यांनाच परीक्षेच पडले आणि ह्यांनी कुठल्याही घेतलेल्या परीक्षेत मी 100% पास होणार ते माहिती आहे मला. मग हे वारंवार ते असं नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतात की तात्या स्वतःला पक्षाच्या संघटनेच्या वरती म्हणवतो आणि मग संघटनेत मिसळून राहत नाही, त्यातनंही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. कसं आहे माहिती का, वसंत मोरेंना कायम महाराष्ट्र सैनिकांशी बांधिले आणि ते सगळ्या शहराला माहिती आहे. मला वाटतं नेत्यांना विचारण्यापेक्षा महाराष्ट्र सैनिकांना विचारा की तात्या सर्वसामान्य सैनिकांसाठी काय आहे ते. तुम्हाला सैनिक सांगू शकेल माझा की महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेस वसंत मोरे 13 महिने या पुणे शहरामध्ये शहराध्यक्ष होता त्यावेळेस कुणाला ताकद दिली होती, नेत्यांना ताकद दिली ती का महाराष्ट्र सैनिकांना ताकद दिली ती, ते सगळे सांगतील. 13 महिन्यामध्ये पुण्यामध्ये जो जल्लोष चालू केला होता ना मी, तोच नक्की त्यावेळेस ह्या लोकांना कुठेतरी असं वाटत होतं की आमचं महत्त्व कमी होत आहे, आमचं महत्त्व कमी होत आहे. परंतु मला ह्या लोकांना स्वतःसाठी भांडायचं आहे, मला पक्षासाठी भांडायचं आहे, मला माझा पक्ष मोठा झालेला बघायचा. जे राजसाहेबांचं स्वप्न आहे ना ते कुठेतरी मला पूर्ण करायसाठी मला ह्या निवडणुका लढायच्या आहेत. मला माझ्या कार्यकर्त्यांना ताकद आहे. माझे कार्यकर्ते आज सुद्धा आर्थिक विवंचनेमध्ये आहेत. का माझ्या कार्यकर्त्यांचा कोण विचार करत नाही की माझ्या शाखाध्यक्षाची परिस्थिती सुधारावी, माझा शाखाध्यक्ष आर्थिक चांगल्या पद्धतीने तो सक्षम व्हावा, ह्या गोष्टींचा कोणीच विचार करत नाही. बरं माझ्या शाखाध्यक्षाला काहीतरी एखादा प्लॅन द्यावा की जेणेकरून तो ध्येय वेडा होऊन तिथं काम करत बसेल, असं कुठलीच प्लॅनिंग दिली जात नाही. उलट तू हे कर, तू त्या नेमणुका कर, त्या नाही तर करतो तुला कमी. कमी करते काय, आपण काय पगार देतो का त्यांना? वारंवार नुसतं कमी करायच्या धमक्या, पद काढायच्या धमक्या, असं नाही केलं पाहिजे नाही लोकांनी. आता गेल्या 3-4 दिवसाची खतखत आहे तुमच्या मनात, तुमची ऑब्व्हियसली तुमचा स्वभाव येतो, राहत नाही मनात, उफाळून येतो तो. साहेबांच्या कानावर घातल्या सगळ्या गोष्टी. मला वाटतं उद्या साहेब येणार पुण्यामध्ये, कदाचित बोलवतील, बोलवलं की मी घालेल. मागं पण घातलं होतं मी कानावर. साहेबांनी त्यावेळेस सगळ्यांना तंबी दिल्या होत्या, मला तर दिलीच होती, बाकीच्यांना पण सांगितलं होतं की बळच कुठलेही स्टेटमेंट करू नका. मग माझं तेच आहे, साहेबांनी वारंवार ह्या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा तुम्ही का त्या चुका परत परत करताय? तुम्ही चुका करणार. मी काल सुद्धा एका चॅनलवरती बोललो की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे एक समुद्र आहे आणि शेवटी समुद्र हा नद्यांनी बनतो, वेगवेगळ्या नद्या त्या समुद्राला जाऊन मिळतात आणि मग तो समुद्र मोठा होतो. तसंच जेवढे नद्या आहेत ना, ह्याच्यातली एक खळखळ करणारी नदी वसंत मोरे आहे. थोडा आवाज होतो जरा जास्त, त्यामुळे ते काही एवढं तेवढं होत राहतं. तुम्ही नेहमी स्वतःला हनुमान म्हणवता राजसाहेबांचे, मग तरीही वारंवार तात्याला असं का सिद्ध करावं लागतं? ही वेळ काय येते प्रत्येक वेळेस का? तेच मला कळत नाही ना. मला काय होतं माहिती का की मला बोलावं का लागतं तेच कळत नाही. बरं माझा कुठला कार्यक्रम आजपर्यंत पक्ष संघटना इतकी प्रलोभनं आली, माझ्याकडून कधी कुणाच्या गाठी भेटी झाल्या नाही. मी कधी कुणाला म्हटलो नाही की मी तुमच्या पक्षात येतो, मला घ्या, मला हे द्या, मला ते द्या. मी जिथं आहे तिथं सुखी आहे, समाधानी आहे. काय ह्याच्या पलीकडे पाहिजे काय? साहेब आले की भेटतात, बोलतात, हात टाकतात खांद्यावरती, अजून कशाला पाहिजे? मग मला ते ह्या लोक जे प्रश्न उपस्थित करतात सोशल मीडियावरती त्यांना उत्तरं मिळतात ना कमेंट्समध्ये, त्यांचे कमेंट्स वाचा ना. मग ते पण काय होतं की कमेंट्स एवढ्या येऊन सुद्धा परत तेच चालू असतं. आणि समजा आता पक्षाने ठरवलं, म्हणजे जर त्याचा प्रश्न आहे ऑब्व्हियसली, तात्यांना म्हणजे त्यांचा विरोध आहे, तुम्हाला माहिती उघड झालंय आता की तात्यांना पुण्यातून जायचं नाही, बारामतीत ढकलायचं. तर मग समजा साहेबांनी काही निर्णय घेतला तर काय पुढचे? नाही, साहेब तसा निर्णय घेणार नाहीत. आणि माझी साहेबांसंग आजपर्यंत जितक्या वेळा मी लोकसभा या विषयावरती बोललो त्यावेळेस मी कंटिन्युअसली पुणे लोकसभा याच विषयावर बोललो. बारामती लोकसभेवरती मी कधीच बोलणं झालेलं. मला ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा मी पत्ता कशाला विचारू? मला पुणे लोकसभा लढवायची आहे आणि ती साहेबांनी लढवावी. मला वाटतं की येणाऱ्या आगामी विधानसभा, महानगरपालिका याची ही रंगीत तालीम आहे असे स्वतः साहेब बोलले होते. त्यामुळं आमची तयारी त्या दृष्टीने चालू आहे. माझ्या या आठवड्यामध्ये सगळ्या पुणे शहरातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझे सगळे कार्यक्रम आहेत. येणाऱ्या रविवारपासून तुम्ही पाहताल सगळीकडे मी कार्यक्रम चालू केले. लोकसभा लढणारच ते पुण्यातूनच लोकसभा लढणार आणि ती पण पुण्यातूनच लढणार. पक्षाचं तिकीट नाही मिळालं तर साहेबांचा आदेश, शेवटी साहेब जो आदेश देतील तो पण. पहिला क्लेम पुणेच, पहिला 100% पहिला क्लेम पुणेच. पुणे सोडून काही नाही म्हणतो ना.
पुण्याची पसंत मोरे वसंत. त्यामुळं मला वाटतं की पुणेकरांच्या मनामध्ये वसंत मोरेने जे स्थान निर्माण केले, जे मी काम करतो या कामाला मला मोठं स्वरूप द्यायचं आहे. संघटनेच्या लेवलला त्याच्यावरती मला ते कामाला स्वरूप द्यायचं आहे. त्यामुळं मला पुणे लोकसभेतून लढायचं आहे, पुण्याच्या बाहेरून नाही. शेवटचा प्रश्न, सातत्याने तुमच्या याच्यावर तुम्ही स्वतंत्र हे करता, मग ते हे सगळं भांडवल केलं जातं पुढे तुमच्या पक्ष संघटनेत आणि तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो. मग याला तुम्ही काउंटर कसं करणार? मी एकटा कधीच नाहीये. महाराष्ट्र सैनिक माझ्या पाठीशी आहे. मी एकटा कधीच नाहीये. नाही, दुसरी फळी नेत्यांची. हा, नेत्यांची दुसरी फळी जरी आता काय होतं की जो लोकप्रतिनिधी असतो त्याच्या विरोधात कायम नेते असतात. मी आज महाराष्ट्रातला मनसेचा तुम्ही सिस्टीम पाळत नाही. नाही, काय सिस्टीम म्हणजे काय? काय सिस्टीम पाळत नाही म्हणजे काय सिस्टीम पाळत नाही? त्यांची बैठकींना जात नाही, स्वतःच जातं फक्त साहेब. सरकारनात पण आता ते पण मला मेसेज आला तर जातो मी. आता काल बाळा शेळकेंचा मेसेज आला, गेलो. मग जर तुम्ही मला मेसेज टाकणार, मला बोलवणार, तुम्ही जाणार ना. कालच्या बैठकीत हा विषय झाला सगळी खतखत. नाही, कालच्या बैठकीत असं काही नव्हतं. फक्त ह्या खाडीलकरांच्या बाबतीमध्ये मीटिंग होती, त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं. ते आत्ता चालू आहे बाकीच्या शहरातल्या लोकसभा मतदारसंघाचं. मला 6 वाजता बोलवलंय, मला 6 वाजता जायचं. तात्या पुण्यातूनच लढणार ठाम. पुण्यातून पुणे सोडून नाही. ओके, मग बघा, तात्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की पुणे सोडून नाही, पुणे की पसंत मोरे वसंत. बघूया आता राजसाहेब नेमकं काय निर्णय घेतात ते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.